नमस्कार. कालनिर्णय लाईव्ह मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही नेहमीच आमचे विविध लेखक त्यांच्या लेखांच्या माध्यमातून तुमच्या समोर आणतोच, पण त्यांना लाईव्ह माध्यमातून तुमच्याशी गप्पा मारायला आम्ही यायला रिक्वेस्ट करतो. आणि आज आपल्याकडे अशाच आपल्या लेखिका ज्यांचा लेख कालनिर्णयच्या स्वादिष्ट या एडिशन मध्ये आलेला आहे, अशा प्राची रेगे आपल्या बरोबर आल्यात. हाय प्राची. हाय, हॅलो, नमस्कार. नमस्कार. थँक्यू. आज तुम्ही वेळातून वेळ काढून आमच्याशी गप्पा मारायला आलात. आमच्या वाचकांना नक्कीच तुमच्या सेशन बद्दल खूप कुतूहल आहे. प्राची, तुमच्याबद्दल थोडंसं मी सांगते आपल्या वाचकांना. प्राची या कुठल्या इन्फ्लुएन्सर जसे तुम्हाला सांगतात ना, हे खा म्हणजे हे होईल, तशातल्या नाहीये. शी इज ऍक्च्युअली क्वालिफाईड. म्हणजे त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आहाराच्या तब्येतीवर, आयुष्यावर आणि तुमच्या शरीरावर होणाऱ्या परिणामाच्या बद्दल त्यांना पूर्णपणे सायंटिफिक माहिती आहे. आणि आजकालचं एक असं ट्रेंडिंग टर्म म्हणजे इम्युनिटी आहे. आणि तुम्ही कुठल्याही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर गेलात तर भरपूर गोष्टी पाहायला मिळतात की असं वाढवा शरीरातलं आयर्न किंवा अशी वाढवा प्रतिकार शक्ती. तर आज आपल्याला याबद्दल सांगणार आहे की घरच्या आहारातनं आपण प्रतिकार शक्ती कशी वाढवू शकतो. त्या स्वतः पब्लिक हेल्थ आणि न्यूट्रिशन मध्ये पारंगत आहेत. युके मध्ये राहिल्या आहेत, US मध्ये राहिल्या आहेत आणि ग्लोबली त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. आता त्या ऑनलाईन कन्सल्टन्सी चालवतात, वेअर बाय शी हॅज हर ओन पेशंट्स. आणि त्या यातून सुद्धा वेळ काढून कालनिर्णयासाठी लेखही लिहितात. त्यामुळे प्राची, वेलकम. तुमचं स्वागत आहे कालनिर्णय लाईव्ह वर. थँक्यू सो मच. आता पहिली गोष्ट म्हणजे सगळे आपल्याला सांगत असतात की घरचं जेवा म्हणजे उत्तम असतं. पण घरचं जेवणाऱ्यांना सुद्धा बऱ्याच आजार होतात, त्यांची प्रतिकार शक्ती चांगली असतेच असं नाही. तर आपल्या घरातल्या आहारात प्रतिकार शक्ती वाढवण्यासारखं आपल्याला छोट्या छोट्या काय गोष्टी करता येतील हे थोडक्यात सांगा. बर. सो पहिली गोष्ट म्हणजे थँक्यू सो मच मॅम फॉर इन्व्हाइटिंग मी हिअर ऑन दिस पोर्टल. म्हणजे माझे कालनिर्णय बरोबर फार जुने संबंध आहेत आणि आज इथे तुमच्याशी सर्वांशी बोलायला मिळतंय इम्युनिटी बद्दल, त्यासाठी मनपूर्वक आभार. सो वेन वी टॉक अबाउट बॅलन्स डाएट किंवा समतोल आहाराबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा मेनली आपण कशाबद्दल बोलतो की सगळे अन्न घटक आपल्या जेवणात असणं महत्वाचं आहे, राईट. म्हणजे सगळ्या प्रकारची धान्य, कडधान्य, डाळी, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स किंवा नट्स आणि तेलबिया, सीड्स, हे दॅट्स व्हॉट मेक्स इट समतोल आहार. ही झाली एक डेफिनेशन. पण सपोज फॉर एक्झाम्पल आपण धान्य घेतोय, पण धान्यांमधले पण कुठली डायव्हर्सिटी आणि कशी व्हेरायटी तुम्ही टाकताय त्याच्यावरती आपली इम्युन सिस्टम म्हणजे खूप सारी गोष्टी अशा आहेत की इम्युनिटी बिल्ड करायला मदत करते. सो तुम्ही माझ्या या टॉकमध्ये डायव्हर्सिटी, व्हरायटी हे परत परत ऐकत राहाल. आणि घरचा आहार इज ग्रेट, पण फक्त जर सकाळचं न्याहारी म्हणजे ब्रेकफास्ट उपमा पराठ्यापासून चालू होतो, मग लंचला पण तुम्ही पोळी भाजी, रात्रीला पण पोळी भाजी, असा आहार असेल तर दॅट कॅन नॉट बी कॉल्ड ॲज बॅलन्स डाएट, टू बी फ्रँक. ओके. बॅलन्स डाएट तेव्हा येतो जेव्हा तुम्ही बऱ्याच प्रकारची धान्य, म्हणजे सकाळी तुम्ही राजगिरा खाताय, दुपारी काहीतरी व्हीटची रोटी खाताय, रात्रीला नाचणी किंवा कुठला तरी हातसडीच्या तांदळाची खिचडी खाताय, थिंग्स लाईक दॅट. सो लॉट ऑफ डायव्हर्सिटी अँड व्हरायटी इज व्हॉट इज नीडेड इन, म्हणजे घरच्या आहारात ते पाहिजे, सो दॅट आपली इम्युनिटी बूस्ट होईल, राईट. राईट. म्हणजे ही जी व्हरायटी असते त्याच्यात सीझनल भाज्या, फळं, धान्य, कडधान्य हे सगळं आलं पाहिजे. नाहीतर ते असतं ना की एखादा पदार्थ घरातल्यांना आवडला की एक दिवसाआड तोच करायचा, असं चालत नाही. एक्झॅक्टली. तर आता प्रतिकार शक्ती ही कोरोना नंतर विशेष करून ह्याच्यावर फोकस आला. तर प्राची, मला सांगा की प्रतिकार शक्ती म्हणजे नक्की काय? आणि सॉरी गो. नाही, प्रतिकार शक्ती म्हणजे नक्की काय हा पहिला प्रश्नाचा भाग झाला. आणि दुसरा म्हणजे आपल्या आहाराचा या प्रतिकार शक्तीवर काय परिणाम होत असतो आणि तो कसा जाणून घ्यावा. ओके. सो प्रतिकार शक्ती म्हणजे रोग प्रतिकार शक्ती, ह्या नावातच सगळं आलं. कुठल्या पण रोगास प्रतिकार करण्याचे अंगभूत गुण
म्हणजे दोघं प्रतिकारक शक्ती, राईट. सो व्हॉट वी कॉल इम्युनिटी ही एक अशी इंटेलिजंट डिफेन्स सिस्टम आपल्या बॉडीमध्ये आहे, विच इज अ नेटवर्क. म्हणजे तुम्ही म्हणाल एक फक्त ही सेल आहे का किंवा हा एक ऑर्गन आहे का जो माझी इम्युन सिस्टम डेव्हलप करतो, ते तसं नाही. हे एक जाळं आहे, पूर्ण कॉम्प्लेक्स नेटवर्क ऑफ मेनी सेल्स, मेनी टिश्यूज, मेनी ऑर्गन्स विच मेक्स अप आवर इम्युन सिस्टम, राईट. आणि त्याच्यामध्ये पण दोन टाइप्स आहेत. एक आहे तुमची इनेट म्हणजे नॅचरल इम्युनिटी, समथिंग दॅट यू आर बॉर्न विथ. आणि सेकंड इज युअर एक्वायर्ड इम्युनिटी, म्हणजे एखादं इन्फेक्शन जेव्हा होतं आणि ते इन्फेक्शन जर परत झालं त्याच व्हायरसने किंवा त्या बॅक्टेरियानी, तर बॉडी इज अ मेमरी. बॉडी हॅज दिस इंटेलिजंट सिस्टम टू रेकग्नाइज दॅट पर्टिक्युलर बॅक्टेरिया और व्हायरस आणि ऑटोमॅटिकली स्वतःच बॉडी हील करायला ट्राय कर. दॅट इज कॉल्ड युअर एक्वायर्ड इम्युनिटी. सो हे असे दोन प्रकार झाले, राईट. आता बेसिकली कुठली कुठली कारणं आहेत ज्यांनी आपण ही इम्युन सिस्टम बिल्ड करू शकतो, ऍज यू जस्ट आस्क्ड मी. सो फक्त डाएट आणि न्यूट्रिशन इज ऑफ नो हेल्प. ओके, देर आर 4 important pillars I would definitely talk about here. Of course, one is your well balanced. ह्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलूच. वेल बॅलन्स नरिशिंग डाएट. सेकंड इज युअर फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज, ह्याबद्दल पण बोलू. स्लीप, very important. In fact, I would put sleep as the first number one factor here. आणि हाऊ वेल यू रिस्पेक्ट सर्कॅडियन रिदम, म्हणजे नुसती 8 तासाची झोप न घेता कुठल्या वेळेला झोपायला जाताय, कुठल्या वेळेला उठताय, दॅट इज कॉल्ड बॉडीज बायोलॉजिकल क्लॉक किंवा सर्कॅडियन रिदम. हे फार इम्पॉर्टंट. आणि फोर्थ इज युअर इमोशनल वेलनेस, म्हणजे माइंडफुलनेस ज्याला आपण म्हणतो, राईट. माइंड बॉडी कनेक्शन बद्दल तुम्ही ऐकलंच असाल वगैरे वगैरे. सो 4 हे मेन पिलर्स वरती, when these 4 things are in sync with each other, we are having the bestest of the immunity. सो हा फक्त असा एक रात्रीचा खेळ नाहीये की आज मी हे केलं आणि माझी इम्युन सिस्टम बिल्ड झाली, राईट. इट्स म्हणजे इट्स अ जर्नी बेसिकली. हो. आता मला सांगा की आता हे जे 4 तुम्ही स्तंभ मराठीत म्हणायचं झालं तर, की आहार, झोप, व्यायाम आणि मानसिक संतुलन. यापैकी पहिल्यावरती आपण बोलू पटकन. आहार म्हणजे नक्की काय आणि याचा काय इफेक्ट होतो आणि आपल्याला हे काय आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करताना आहारात काय काळजी घ्यायची आहे? ओके. सो बेसिकली जसं आपण म्हटलं की बॅलन्स डाएट किंवा समतोल आहार, मी म्हटलं की सगळे अन्न घटक असणं जरुरी आहे. आजकालच्या जमान्यात असं झालेलं आहे की काही डाएट्स विच आर ऍक्च्युअली मेंट फॉर थेरप्युटिक पर्पजेस, म्हणजे कुठल्या तरी रोगासाठी ती जी आलेली आहे डाएट्स मार्केटमध्ये, दे आर बीइंग मिसयुज्ड बाय वेट लॉस इंडस्ट्री. आणि मग मेनी डायटिशियन्स विल टेल यू, अरे कार्ब्स एकदम कम्प्लिटली बंद करा किंवा फॅट जरा पण खाऊ नका, गो फॉर कम्प्लिटली ऑइल फ्री डाएट. आणि हे जे सगळे फॅट्स आहेत त्याच्यामुळे काही न्यूट्रिएंट्सच्या डेफिशियन्सीज यायला लागतात आणि दॅट इज द मेन इम्पॅक्ट ऑन युअर इम्युन सिस्टम. सो पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की ऑल द मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे कुठले, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्स, आणि देन कम्स युअर मायक्रोन्यूट्रिएंट्स विच आर ऑल द व्हायटमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स, फायटोकेमिकल्स. या दोघांचा बॅलन्स असणं फार फार जरुरी आहे. आणि ते एक झालं. सेकंड इज समथिंग, म्हणजे फॉरगॉटन डेफिनेशन ऑफ बॅलन्स डाएट इज प्राणिक फूड्स वर्सेस तुमचे नॉन प्राणिक फूड्स, राईट. सो प्राणा और लाईफ फोर्स ज्याला आपण म्हणतो, आता फॉर एक्झाम्पल सफरचंद घ्या, जे झाडावर आहे, प्लक करून तुम्ही खाताय, दॅट विल हॅव द हायेस्ट लाईफ फोर्स ॲज कम्पेअर्ड टू सफरचंद दॅट इज कन्वर्टेड टू ऍपल पाय और ऍपल केक और वॉट एव्हर, और ज्यूस और वॉट एव्हर. सो त्या नॅचरल कंडिशन मध्ये त्या गोष्टी खाणं आणि लीस्ट प्रोसेस्ड गोष्टी खाणं हे जास्त महत्वाचं. सो दॅट इज सेकंड थिंग. आणि जसं मी म्हटलं की लॉट ऑफ डायव्हर्सिटी. सो वेन वी टॉक अबाउट सीजनल फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स फॉर दॅट मॅटर, राईट, म्हणजे मदर अर्थ आपली इतकी इंटेलिजंट आहे ना, शी नोज की या सीझन मध्ये हे अलर्जीज आणि हे इश्यूज येणार आहेत ह्युमन बिंग्सना, म्हणून ते ग्रो केलं जातं, राईट. सो मँगोच्या सीझन मध्ये फक्त लोक आजकाल मँगो वरतीच फोकस. वाय इज दॅट सो? जेव्हा उन्हाळ्यामध्ये आपल्याला करवंद, फणस, विच इज अ ग्रेट प्रीबायोटिक, वाय आर वी नॉट ऍडिंग दॅट टू अवर डाएट? अगेन की एक खूप सारी सीझनल व्हरायटी असणं जरुरी आहे. आणि कलर्स, जस्ट थिंक अबाउट रेनबो कलर्स ऑन युअर प्लेट. दॅट्स ऑल वेन वी टॉक अबाउट बॅलन्स्ड नरिशिंग घरचा आहार बेसिकली. ओके. आणि आता आहारावरनं आपण दुसऱ्या टप्प्यावर जाऊया, झोप.
झोपेचं महत्व काय आहे? सो झोप जसं मी म्हटलं की एक पर्टिक्युलर सायकल म्हणजे कुठल्या वेळेला तुम्ही झोपायला जाताय त्या वेळेमध्ये देर आर व्हेरी मेनी स्टेप्स ऑर सायकल्स ऑफ स्लीप. ओके, तर प्रत्येक सायकलमध्ये कुठला तरी एन्झाईम कुठला तरी हॉर्मोन रिलीज होत असतो. देर आर सर्टन ग्रोथ हॉर्मोन्स दॅट गेट रिलीज ॲट अ पर्टिक्युलर टाइम ऑफ द नाईट, राईट? सो म्हणूनच पहिल्यापासून जे एन्शियंट आपण बोलत आलोय की सनसेट नंतर काही खाऊ नका, लवकर अर्ली टू बेड, अर्ली टू राईज मेक्स मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज, राईट? हे इट इज सो ट्रू. सो नुसतंच 8 तासाची 1 ते 7-8 तास झोप, डीप स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण कुठल्या वेळेला ती झोप घेतली जाते की तुम्ही नेटफ्लिक्सवरती 2 वाजेपर्यंत जागे राहताय आणि मग 11-12ला तुमचा डे चालू करताय जस्ट टू कॅच अप ऑन युअर 8 hours. That is again not going to help us in building our immune system. But lot of challenges म्हणजे in my practice बघायला गेलं तर खूप सारे challenges I face people having night shifts. There are certain professions, aviation चे माझे काही clients आहेत, a lot of flying hours, किंवा मग ड्रायव्हर्स, ट्रक ड्रायव्हर्स who are on the road. म्हणजे ह्या लोकांचं जर तुम्ही ओव्हरऑल कम्पेअर केलं, द ब्लड पॅरामीटर्स किंवा व्हॉट काइंड ऑफ डिझिजेस दे सफर, ऑफकोर्स थोडी कॉम्प्रोमाइज्ड इम्युनिटी असते आणि बरेच हेल्थ इश्यूज असतात जस्ट बिकॉज दॅट वन स्तंभ ऑफ स्लीप इज मिसिंग. त्यामुळे अगदी झोपणाऱ्या माणसाला म्हणजे आराम हराम आहे जे म्हणतो हे किती खोटं आहे हे लक्षात येतंय मला त्याच्यावरनं. आता तिसऱ्या भागाकडे आपण जाऊ, तो म्हणजे व्यायाम. आता व्यायाम किती महत्वाचा आहे हे आपल्याला माहित आहे, पण आता एक डोनट खाल्ला आणि इंटरनेटनी मला सांगितलं त्याच्यात 300 कॅलरीज आहेत, तर मग मी 300 कॅलरी होईपर्यंत चालत राहायचं का? म्हणजे व्यायामाचं हे इतकं सोपं गणित आहे का? राईट. सो आता व्यायामाचे म्हणजे आय कॅन टॉक अबाउट दिस ऑन दिस टॉपिक फॉर आवर्स, पण इम्युनिटी बद्दल आपण भरपूर व्यायामावर एक वेगळं सेशन सुद्धा करू. येस येस. सो फक्त आता लिंक करूया आपण इम्युनिटी बरोबर व्यायामाला. ओके, सो मेन एक्सरसाइजचे बेनिफिट्स कधी मिळतात जेव्हा वी आर फोकसिंग ऑन 3 थिंग्स. वन इज युअर इंटेन्सिटी ऑफ द एक्सरसाइज, सेकंड इज युअर ड्युरेशन अँड थर्ड इज फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आता कमिंग टू फ्रिक्वेन्सी, काही असे लोक आहेत ज्याला मी वीकेंड वॉरियर्स म्हणते. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करतात, पूर्ण वीक काही करणार नाहीत आणि वीकेंड्सला जाऊन 3-3, 4-4 तास जिम मध्ये जाऊन अजून फ्री रॅडिकल फॉर्मेशन बॉडी मधलं वाढवणं किंवा इंजुरी प्रोन बॉडी आहे ती, राईट? सो दॅट इज मोर रिस्कियर. सो एक 20-30 मिनिट्स ऍटलीस्ट मिनिमम कन्सिस्टंटली एक्सरसाइज करणं इम्पॉर्टंट आहे. सो फ्रिक्वेन्सी अगेन एव्हरी सिंगल डे. एक दिन पाहिजे तर रेस्ट डे घेऊ शकता, पण 5 ते 6 दिवस काहीतरी प्रकारचा व्यायाम हा झालाच पाहिजे. आय कम टू दॅट. सेकंड इज ड्युरेशन. ठीक आहे, सो आता सध्या काहीच करत नसाल तर ऍटलीस्ट 20 ते 30 मिनिटांनी चालू करा, सिम्पल वॉक्सनी चालू करा. ओके, पीपल हु आर इन टू ऍडव्हान्स ट्रेनिंग त्यांच्यासाठी भयंकर अजून काही टिप्स असू शकतात, पण 20 ते 30 मिनिटं, पण मॅक्झिमम इम्युन बुस्टिंगसाठी 60 मिनिटाचा कालावधी पाहिजेच व्यायामासाठी. दिस इज रिटन इन द स्टडीज, दिस इज रिटन इन द बुक्स. Whether you want to lose weight or whether you don't want to lose weight, 60 minutes is something we all should be indulging in some kind of physical activity. In total through the day or continuously? That will depend on your health goals again. सो एखादा एकदम लीन क्लायंट आहे सपोज फॉर एक्झाम्पल, त्याला मी सांगणार नाही जा बाबा 1 तास जाऊन धावून ये, राईट? सो डिपेंड्स ऑन द हेल्थ गोल्स अगेन. नाउ दीज 3 पॅरामीटर्स विल अगेन चेंज, व्हेरी इंडिव्हिज्युअलिस्टिक. सो काय फिजिओलॉजिकल कंडिशन आहे, मेडिकल कंडिशन्स काय, त्यांची सध्याचा स्टॅमिना आणि एन्ड्युरन्स काय म्हणतोय बॉडीचा, मसल पर्सेंटेज किती आहे वगैरे वगैरे, राईट? त्याच्यावरती डिपेंड आहे. सो इंटेन्सिटी आणि म्हणायचं झालं तर गॉसिप करता करता केला जाणारा वॉक हा काही युजफुल नाहीये इम्युनिटीसाठी. ओके, सो वेन वी टॉक अबाउट एक्सरसाइज, एक्सरसाइज इज समथिंग दॅट इज रेझिंग युअर हार्ट रेट, दॅट इज मेकिंग यू स्वेट अ लिटिल बिट, राईट? दॅट इज कम्स अंडर एक्सरसाइज. आणि ती तशा प्रकारची एक्सरसाइज ही ऍटलीस्ट 30 to 40 मिनिट्स डेली झाली पाहिजे. आता कुठल्या प्रकारची एक्सरसाइज? 2 प्रकार आहेत. एक तर आहे एरोबिक आणि अॅनोरोबिक, म्हणजे आपण कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइजेस म्हणतो, जॉगिंग, रनिंग, ब्रिस्क वॉकिंग, स्विमिंग, सायकलिंग. आणि एक आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग, राईट? स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये तुमचं मसल बिल्डिंग आणि मसल टोनिंग अशा सगळ्या एक्सरसाइजेस. आता मेनी वुमेन आपल्या इंडियामध्ये एकतर बऱ्याच महिला अशा आहेत त्यांना असं वाटतं वेट ट्रेनिंग इज नॉट फॉर मी, मला थोडी ना ते मसल्स बनवायचे आहेत
आर्नॉल्ड बरोबर. सारखे किंवा आय डोंट वॉन्ट टू बॉडी बिल्ड, पण तसे आपले मसल्स बनूच शकत नाही कारण आपली हॉर्मोनल सिस्टमच तशी नाहीये. बट बरोबर. थोड्याफार प्रमाणात वेट ट्रेनिंग हे असणं फार गरजेचं आहे, स्पेशली फॉर हॉर्मोनल हेल्थ, गुड टू प्रिव्हेंट इन्सुलिन रेझिस्टन्स इन द बॉडी, टू हॅव मोर मसल मास. कारण जेवढा मसल मास जास्त तेवढा मेटाबॉलिझम जास्त. आणि बरोबर. आता तर म्हणजे देर इज अ न्यू कॉन्सेप्ट ऑफ सॅक्रोपिनिया, म्हणजे देर आर लॉट ऑफ स्टडीज अबाउट इंडियन्स मोर प्रोन टू सॅक्रोपिनिया. कारण जेनेटिकली तुम्ही बघाल ना, इंडियन्स आर हॅव्हिंग लेसर मसल पर्सन, आपण जास्त फॅट पर्सेंटेज वाले लोक आहोत कारण हो, इट्स अ हो. कार्ब सेंट्रिक कंट्री. गुबगुबीत लोक आहोत. आपण गुबगुबीत लोक आहोत. सो बाहेरच्या कंट्रीमध्ये जेनेटिकली देअर मसल पर्सेंटेज इज गुड. सो टू प्रिव्हेंट दॅट, आणि सॅक्रोप्रेनिया इज हॅव्हिंग लॉट ऑफ म्हणजे हायर मॉर्टॅलिटी रेट, हायर रेट ऑफ फ्रॅक्चर्स ॲज वी एज, म्हणजे 50-60 उलटली की हे होऊ शकतं. सो आणि पहिल्याच्या जमान्यात कसं होतं ना मॅम, की लोक पाटावर वरवंट्यावरती करणं, लहान बाळांना उचलून घेऊन, इट वॉज काइंड ऑफ अ वेट ट्रेनिंग फॉर फिमेल्स. बरोबर. बट दॅट इज ऑल मिसिंग नाव, राईट? सो काहीतरी हा. स्वतःच बॉडी वेट उचलून ज्या काही एक्सरसाइजेस आहेत, स्ट्रेंथ ट्रेनिंग, ते असणं हो. जरुरी आहे, खूप जरुरी आहे टू बिल्ड आय अग्री. म्हणजे कधी कधी ना आता आपल्याला वाटतं की नाही, मी सकाळपासून माझ्या टोज वरती असते, स्वयंपाक करते, ऑफिसला जाते आणि ह्याच्यात माझा व्यायाम झाला की अजून कशाला पाहिजे. त्याच्यासाठी हे खूप महत्वाचं होतं की तो व्यायाम नव्हे, ती फक्त ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी आहे. तुम्हाला Correct, व्यायाम correct. करायला ठरवून हा माझा व्यायामाचा वेळ, मग भले तो टीव्ही सिरियल बघताना करा तुम्ही, पण अगदी, करा. अगदी. त्यामुळे हे खूप महत्वाचं तुम्ही सांगितलं. आता चौथा जो भाग आहे त्याच्यावर सुद्धा एक वेगळं सेशन होऊ शकेल, जे मानसिक वेलबिंग किंवा मानसिक संतुलन. आजकालच्या जगात सगळेच धकाधुकीचं आयुष्य जगतोय, सगळ्यांना स्ट्रेस आहे. काय खायचं याचा स्ट्रेस पासून मुलांच्यावर काय संस्कार होता याचा स्ट्रेस, टू EMIचा स्ट्रेस, टू म्हणजे आता मी स्टेशनवर पोहोचून मला ट्रेन मिळणार का याचा स्ट्रेस. सो अशा आयुष्यात स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी तुम्ही काय सांगाल? सो एक तर 2 प्रकारचे स्ट्रेस आहेत. एक आहे अक्यूट स्ट्रेस, म्हणजे समोर वाघ आला आणि जो फ्लाईट अँड फाईट रिस्पॉन्स जो बॉडीचा आहे, धावू की तिकडेच उभा राहू. तो दॅट काइंड ऑफ नॉर्मल म्हणजे वाघ इज नॉट अ छोटा थिंग, बट छोटस असे काही जे अक्यूट स्ट्रेसचे काही एक्झाम्पल्स आहेत, ज्यांनी आपली नॅचरल इम्युनिटी बिल्ड होऊ शकते. पण व्हॉट इज मोर डेंजरस इज क्रॉनिक स्ट्रेस, राईट? राईट. सो काही कुठल्याही प्रकारचं असेल, इट डझंट हॅव टू बी जस्ट मेंटल स्ट्रेस, बट फिजिओलॉजिकल स्ट्रेस ऑल्सो. जसं तुम्ही म्हणालात की गाडी पकडण्याची एक दॅट इज ऑल्सो काइंड ऑफ स्ट्रेस, कारण मनात तुमच्या तेच चालू आहे की किती फास्ट करायचंय सगळं काम आपल्याला, डेडलाईन आहे एक अचीव्ह करण्याची, वगैरे वगैरे. तो हा जो क्रॉनिक स्ट्रेस आहे, दॅट इज व्हेरी व्हेरी डेंजरस बिकॉज फ्रॉम द इम्युनिटी पर्स्पेक्टिव्ह. कारण काही काही अशा गोष्टींवरती, म्हणजे ही जे ऍड्रिनलिन रश आपण ज्याला म्हणतोय, राईट, त्यांनी इन्फ्लेमेशन बॉडीमध्ये वाढणं, काही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होणं, इनफॅक्ट ऑटो इम्युन डिझिजेस आर व्हेरी व्हेरी कॉमन बिकॉज ऑफ हाय स्ट्रेस, एन्झायटी काइंड ऑफ इश्यूज. म्हणजे ऑटो इम्युन म्हणजे आपल्या शरीरातली प्रतिकार शक्ती जी असते तीच आपल्याला अटॅक करू लागते. एक्झॅक्टली. सो ओव्हर स्टिम्युलेशन ऑफ युअर इम्युन सिस्टम, चांगले सेल्सच आपले बॉडीचे अटॅक व्हायला लागतात, राईट? सो त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे डिझिजेस, अँकोलायझिंग स्पॉन्डिलायटिस म्हणा, किंवा तुमचं ल्युपस म्हणा, और हॅशिमोटोस थायरॉइड म्हणा, वगैरे वगैरे. सो देर इज अ डिरेक्ट लिंक विथ स्ट्रेस अँड ऑटो इम्युन फॉर शुअर. आणि ऑल्सो मेन, आता तुम्ही बघाल, हायपोथायरॉइडिझम इज व्हेरी व्हेरी कॉमन इन पब्लिक. मी जेव्हा वेन आय डीड माय मास्टर्स बॅक इन 2002, कधी थायरॉइड बद्दल ऐकलं पण नव्हतं. वी नेव्हर इवन लर्न्ड अबाउट थायरॉइड डायट, कारण फार रेअर होतं हे. इन सम इयर्स हे खूपच म्हणजे ऐकायला मिळतं एव्हरी नाव अँड देन. म्हणजे आउट ऑफ माय 25 कॉल्स दॅट आय रिसीव्ह इच डे, त्यातले 10 कॉल्स हायपोथायरॉइडिझमचे असतात. म्हणजे इट इज ऑल रिलेटेड टू एकतर पोल्युशन, दुसरं फार इम्पॉर्टंट रिझन इज स्ट्रेस आणि टेन्शनवाली ही लोक. पण आता मी आपल्या वाचकांना आणि आपले जे आता श्रोते आलेले आहेत त्यांना सांगते, आता ह्या सगळ्या गोष्टींना गुगल करून ह्याचा स्ट्रेस तुम्ही घेऊ नका प्लीज, कारण स्ट्रेस मुळेच ह्या गोष्टी होतात. सो तो अवॉइड केला तर बरं होईल. एक आणि बॅलन्स असणं जरुरी आहे.
हा, अशी शंका असेल तर डॉक्टरकडे जा. हम्म. आता माझा पुढचा प्रश्न हाच होता की आजकाल काय असतं की एखादा रील वरती तुम्ही बघता की अरे हायपोथायरॉइडिझममुळे वजन वाढतं आणि आपण डोक्यातच ठरवतो की मला हायपोथायरॉइडिझम आहे, किंवा अगदी एखादं अगदी रील म्हणतं की औषधं नका घेऊ तुम्ही, हम्म. फक्त रोज सकाळी नीमचा रस प्या आणि ठीक होतं. हे खरंच आहारातून होऊ शकतं का? राईट. सो बेसिकली म्हणजे मला असे पण लोक म्हणजे दे स्पीक माय लँग्वेज. ओके, म्हणजे असे लोक आहेत मला, मॅम वजन कमी नाही झालंय कारण माझे पिरियड्स ड्यू आहेत, किंवा आज काय तर आताच मी रिपोर्ट काढलाय, TSH थोडंसं 5 किंवा 6च्या दरम्यान, दॅट इज द रिझन वाय आय एम नॉट लुझिंग वेट. सो त्याचा ऍक्च्युली बघितलं गेलं तर फार काही संबंध नाहीये, कारण 80 to 90% ऑफ ऍटलीस्ट माय क्लायंट्स किंवा पेशंट्स इवन विथ हायपोथायरॉइडिझम आणि PCOD, जरी मेटाबॉलिझम थोडासा स्लगिश असेल तरी पण सी इट्स अ राईट कॅल्क्युलेशन, मॅथमॅटिकल आणि सायंटिफिक. वेन यू स्टार्ट अप्लाइंग दॅट, फॅट लॉस डेफिनेटली हॅपन्स. आणि जसं नथिंग वर्क्स इन आयसोलेशन, म्हणजे नुसता नीमचा ज्यूस पिऊन जसं म्हणताय तुम्ही हे होऊ शकतं का, तर दॅट इट डझंट वर्क दॅट वे ऍट ऑल. It's a combination of, again, that 4 pillars that we spoke about, right? So be it any disease, be it weight loss, be it weight gain, or any medical condition, हे 4 pillars लक्षात घ्या आणि त्याच्यावरती काम करत राहा बेसिकली. फॅन्टॅस्टिक. म्हणजे बेसिकली की तुम्हाला जर खरंच काही असेल तर त्याला मेडिकल इंटरव्हेन्शन करायचं असेल तर ते सोडून उगाच वेगवेगळ्या रस बीस पिऊन अजून इजा करून घेऊ नका. हे तुम्ही खूप छान सांगितलं. मी थोडेसे, आता आपल्याकडे खूप प्रश्न येत आहेत, म्हणजे आपण खूप पॉप्युलर टॉपिक घेतलेला आहे. तर स्वाती रेगे म्हणतात खूपच छान, व्हेरी नाईस एक्सप्लेनेशन, अमेझिंग, सो गुड जॉब. थँक्यू. किरण शिरसाट विचारतायत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी संतुलित आहाराचं महत्व समजावून, तर ते आपण सांगितलेलंच आहे तितकं छान रीतीने. विनायकी वाढणेरे विचारतायत की हेअर लॉस आणि स्किन साठी काय सजेस्ट कराल तुम्ही डाएट मध्ये? सो आजकाल हे खूप कॉमन झालेलं आहे, हेअर लॉस किंवा स्किन इश्यूज. तर पहिलं मी सजेस्ट करेन तुमचे विटामिन D, B12, हिमोग्लोबिन, आयर्न प्रोफाईल चेक व्हायला पाहिजे. अगेन इन द वर्ल्ड ऑफ सप्लिमेंट्स पीपल आर व्हेरी ऑब्सेस्ड की जरासा हेअरफॉल झाला तर बायोटिन सप्लिमेंट खाणं, किंवा स्किन लूज झाली ही सगळी हवा चालू राहते सप्लिमेंट्सची. आता नवीन हवा आहे कोलॅजन सप्लिमेंट्स. सो थोडीशी स्किन लूज पडायला लागली किंवा रिंकल्स यायला लागली तर लोकांना वाटतं की नाही आय हॅव टू टेक सप्लिमेंट्स. ओके, आणि त्या अशा लोकांचं जेव्हा डाएट रिकॉल मी बघते, आठवड्यातून 4 वेळा 5 वेळा मॅगी, पिझ्झा, बर्गर, केचअप इनटेक, इट्स सो हाय. म्हणजे जोपर्यंत आपण म्हणतो ना, म्हणजे वेन द डाएट इज रॉंग, मेडिसिन इज ऑफ नो यूज, अँड वेन द डाएट इज राईट, मेडिसिन इज ऑफ नो नीड. राईट. सो सप्लिमेंट्स वरती डेफिनेटली जोर देऊ नका, नंबर 1. सेकंड, आय टोल्ड यू व्हॉट पॅरामीटर्स टू चेक. थर्ड इज इम्प्रूव्ह इनटेक ऑफ नट्स, सीड्स, विच इज व्हायटमिन E, झिंक, सेलेनियम, व्हायटमिन C ऑल्सो. ओके, म्हणजे आवळा, फ्रेश फ्रुट्स बेसिकली टू बी टेकन, संत्री, ग्वावा, पेरू वगैरे वगैरे, आणि प्रोटीन इनटेक, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो लोक काय करतात, म्हणजे अगेन दिस इज अ टॉपिक ऑफ डिस्कशन, प्रोटीन फेनेटिक्स जे आहेत त्यांना असं वाटतं की एवढे ग्रॅम्स प्रोटीन खा, पण त्याच्या असिम्युलेशनसाठी जे झिंक इम्पॉर्टंट आहे, इफ दॅट इज मिसिंग इन द डाएट, तरी पण तशी बायो अवेलेबिलिटी राहत नाही. तर फूड सिनर्जी और कॉम्बिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं आयर्नच्या अब्झॉर्प्शनसाठी विटामिन C लागतं, कॅल्शियमसाठी विटामिन D लागतं, तसंच प्रोटीनसाठी झिंक लागतं. हा, म्हणजे इडली जशी चटणीशिवाय अपुरी असते तसंच ते असतं, आणि ते आपल्याला माहित नसतं, ते डॉक्टरांना माहित असतं. सो उगाच काहीतरी सप्लिमेंट सुद्धा घेऊ नये असंही मी इथे ऍड करीन, कारण काय असतं की आपल्या वाचकांनी यातनं काही चुकीचं किंवा अपुरी माहिती घेऊ नये या हेतूने. सॉरी, आय एम टेकिंग दॅट लिबर्टी. पण हे तुम्ही छान सांगितलं की तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये काही गोष्टी, आधी ब्लड, तुमचे पॅरामीटर्स चेक करा, म्हणजे ब्लड टेस्ट करून घ्या, आणि मग काही कमी असेल तर डॉक्टरच्या ऍडवाइसने तुम्ही गोळ्या घ्या. पण साधारणतः बॅलन्स डाएट व्यवस्थित खाल्लं. त्याच्यात मी तुम्हाला विचारणार होते की आता तुम्ही म्हणाला सीड्स आणि नट्स, तर आपल्याकडे चटण्या वगैरे असतात, त्यापैकी म्हणजे मला आजी सांगायची तिळाची किंवा कारळ्याची चटणी खाल्ली की केस चांगले होतात. हे कितपत खरंय, आणि मग त्याचा अतिरेक करायचा नाही, मग किती खायची ती?
सो ह्याच्या तेलबिया आहेत बेसिकली, म्हणजे अगदी कलॉंजी, सेसमी सीड्स पासून तुमच्या हेम सीड्स पर्यंत. ओके, सगळ्याचं महत्व आहे डाएटमध्ये. जवस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो पीपल हू शी जस्ट आस्क्ड अबाउट हेअर फॉल आणि स्किन, 1 to 2 teaspoons roasted flaxseed powder is something that you should eat daily. Also अळीव इज आयर्न, राईट? सो त्याचं पण खूप महत्व आहे. सो ह्याचं प्रमाण जर तुम्ही सगळ्या सीड्स मिक्स करून एखादी पावडर बनवून ठेवत असाल किंवा चटणी बनवून ठेवत असाल, तर अराउंड 1 to 2 tablespoon इज समथिंग दॅट यू कॅन हॅव सेफली. ओके, पण अतिरेक नाही करा दिवसातून. ओके, जसं जवस आहे, यू कॅन टेक अराउंड 1 tablespoon डेली, यू कॅन हॅव सेफली. सो मोर दॅन 2 to 3 teaspoons आपल्याला नाही घ्यायच्या त्या. कारण जास्त यात करून कॅलरीज आणि फॅट सुद्धा कॅलरीज आणि फॅट आहेत, आणि त्याच्या थेरप्युटिक प्रॉपर्टीज पण खूप स्ट्रॉंग आहेत. जसं आपण लवंग, खूप खूप चांगले त्याच्यामध्ये गुणधर्म आहेत, पण आपण मुठ्ठी भरून लवंग खाऊ का? नाही, राईट? 1 किंवा 2 खाऊ. तसाच प्रकारे एव्हरी फूड हॅज इट्स ओन पोर्शन साइजेस, आणि दीज पोर्शन्स ऑल्सो डिफर अकॉर्डिंग टू युअर हेल्थ गोल्स. म्हणजे एखाद्याला कॅल्शियम डेफिशियन्सी आहे, तर मी त्याला जास्त करून तिळाची चटणी, कढीपत्त्याची चटणी असं रिफर करीन, राईट? एखाद्याला हॉर्मोनल इश्यूज आहेत, तर कुठल्या वेगळ्या चटण्या किती प्रमाणात घ्यायच्या वगैरे वगैरे. सो इंडिव्हिज्युअलिस्टिक पॅरामीटर्स ह्याच्यामध्ये कन्सिडर करूनच आम्ही पोर्शन साइजेस बेसिकली ठरवतो. ओके, म्हणजे स्वतःसाठी काय योग्य आहे ह्याचा अभ्यास आपल्याला करायला हवा. पण ऍब्सोल्युटली. 1-2 चमच्यांपेक्षा जास्ती नाही. म्हणजे जास्त, जवस चांगला म्हणून आपलं ऍब्सोल्युटली. ढीगभर जवसाचा उपमा करायची गरज नाही. जसं हे चिया पुडिंग लोक खातात, राईट? म्हणजे हो, बिग बोल ऑफ चिया ते पुडिंग. व्हॉट इज एका दॅट? अभिनेत्रीने त्याचं दाखवलं होतं रेसिपी, आणि त्याच्यानंतर चिया सीड्सचा भाव वाढला एकदम. हो, एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तर हे तुम्ही छान सांगितलं की थोडं थोडंसं खा आणि योग्य तेवढ्या मात्रेमध्ये खा. अजून एक प्रश्न आपल्याकडे आलाय जो खूप इंटरेस्टिंग आहे ऍक्च्युली. संदेश काळे विचारतात की रोगप्रतिकारक शक्ती वाढणाऱ्या सवयी अंगीकारण्यासाठी मुलांना कसं प्रोत्साहित करता येईल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण मुलांना जंक फूडचं एवढं आकर्षण असतं आणि त्यांच्यावर त्याचा इतका भडीमार होत असतो. तर अशामध्ये त्यांच्यामध्ये हे हॅबिट्स कसे घालायचे? खूपच चॅलेंजिंग फील्ड आहे ही. सो वेन आय डू चाइल्ड काउन्सिलिंग, चिल्ड्रन काउन्सिलिंग, खूपच डिफिकल्ट जातात कधी कधी गोष्टी. पण सी, ऍज अ पेरेंट, व्हॉट वी रिअली नीड टू रिमेंबर, म्हणजे इफ यू हॅव अ टॉडलर फॉर एक्झाम्पल, फ्रॉम व्हेरी अर्ली एजेस ज्या आपण सवयी त्यांच्यामध्ये इन्कल्केट करू. सो घरात, कारण पेरेंट्स आणि त्यांचे स्कूल टीचर्स हे दोनच त्यांच्यासाठी मेन रोल मॉडेल्स असतात त्या एजमध्ये, राईट? सो घरातला माहोल जर हेल्दी लिव्हिंग, हेल्दी इटिंगचा असेल, तर तशा तशा हॅबिट्स लागत राहतात. तुम्ही त्याच्यासमोर बसून पावभाजी, पाणीपुरी एव्हरीडे खात राहाल, तर टेस्ट बड्स पण तशाच होणार, राईट? ऑल्सो मेनी पेरेंट्स फ्रॉम व्हेरी अर्ली एज, म्हणजे वेळ नाही म्हणून मॅगी दिलं जाणं किड्सना, किंवा फ्रेंच फ्राईज दिलं जाणं. मग जसं एज वाढतं, दॅट दोज टेस्ट बर्ड्स हॅव ऑलरेडी डेव्हलप्ड. मग त्याच्यानंतर रिव्हर्स करणं फार डिफिकल्ट जातं. सो फर्स्ट पॉइंट इज फ्रॉम अर्ली एज या सवयी लावणं इम्पॉर्टंट आहे. सेकंड इज, बेसिकली आता आपण तर या चांगल्या गोष्टी शिकवू, पण बाहेर जेव्हा एक्सपोज होतात, काही बर्थडे पार्टीज असतात वगैरे वगैरे, तर पेरेंट्सना एक रिक्वेस्ट आहे की अशा काहीतरी हेल्दी वेगळ्या बर्थडे पार्टीज थ्रो करायला एक ती थीम आली पाहिजे आता. सो दॅट मॅकडॉनल्ड्स मध्ये बर्थडे सेलिब्रेशन करणं किंवा हे सगळे जे प्रकार आहेत, त्यांनीच अजून थर्ड इम्पॉर्टंट पॉइंट इज इन्व्हॉल्व युअर चाइल्ड ऑर चिल्ड्रन इन कुकिंग. म्हणजे एखादी अशी काहीतरी रेसिपी विच युजली किड्स लाईक, म्हणजे केक बेकिंग करा फॉर एक्झाम्पल, किड्स लव्ह डुईंग दॅट. तसंच त्यांना काहीतरी असं मिक्सिंगचं सांगितलं, किंवा एखादं सॅलड त्यांच्या बरोबर बसून केलं आणि त्यांना त्याचा इम्पॉर्टन्स सांगितला, हे माहितीये का तुला ह्याच्यात काय आहेत, हे रेनबो कलर्स असे टाकले तर हे हे तुला मिळेल वगैरे वगैरे. आणि मग जर तुझी इम्युनिटी कशी म्हणजे बूस्ट होईल, हे नॉलेज त्यांना देत राहणं जरुरी आहे. सो थर्ड इज इन्व्हॉल्विंग देम इन कुकिंग. त्यांना इंटरेस्ट आला पाहिजे या गोष्टींमध्ये. आणि फोर्थ इज काही काही अशा, म्हणजे तुम्ही जेव्हा फील्ड ट्रिप्स करताय, वीकेंड्स आहेत, फार्म्स वरती नेणं, इंट्रोड्युसिंग देम टू ऍक्च्युअली काय भाजी कशी तयार होते. तर असे हे जेव्हा इंटरेस्टिंगली आपण त्यांना बनवतो ना, असं गेमिफिकेशन मध्ये, तर मुलं लहान लहान इंटरेस्ट घ्यायला लागतात या गोष्टींमध्ये. हो, सो दॅट इज ते खरंच महत्वाचं आहे. कारण काय होतं की
आपण मुलांना भाजी चपाती खा सांगतो आणि मग बऱ्याच वेळेला आपण समोर बसून आपलं बर्गर खात असतो आणि ते हो. भाजी चपाती खातायत किंवा मूल खिमट खातंय हो, आणि हो. आई बाबा फ्रेंच फ्राईज खातायत, तसं चालेल. एक्झॅक्टली, त्यामुळे आपण एक्झॅक्टली. स्वतः बी द चेंज यू वॉन्ट टू बी. बी द चेंज. त्यामुळे हे ऍब्सोल्युटली. खूप तुम्ही महत्वाचं आणि सांगितलंय. ऑल्सो ऍक्सेस टू फूड्स, म्हणजे ह्यांच्यासाठी मिस्टर काळेंनी जो प्रश्न विचारलाय, जी किचनची पॅन्ट्री आहे त्याच्यामध्ये ऍक्सेस ऑफ स्नॅक्स, जर तुम्ही हल्दीराम्स आणि चिप्स आणि ह्यानीच भरून ठेवलं तर किड इज गोइंग टू हॅव ऍक्सेस टू दोज फूड्स, राईट? सो हो. ऍक्सेस ऑफ राईट स्नॅक्स, रोस्टेड मखाणा, चणी शेंगदाणे आणि गूळ, हो. किंवा असं तो काहीतरी छोटासा आपलं लाडू जे ट्रेडिशनल, आपण लहानपणी थोडासे छोटेसे बनवायचो. चिकीज किंवा लाडूज, हे सगळे प्रकार जास्त असले पाहिजेत, सो दॅट ऑटोमॅटिकली भूक लागली तरी तेच खाल्लं जाणार, राईट? येस, थँक्यू. हा खूपच छान प्रश्न होता आणि त्याला तुम्ही फार सुंदर उत्तर दिलंय. अजून एक प्रश्न घेतल्यावर मी परत माझ्या प्रश्नांकडे, मला वाटतं आज मला माझे प्रश्न विचारायलाच मिळणार नाही. मी एक विचारते, 2 प्रश्न येत आहेत. इंटरमिटंट फास्टिंग बद्दल आपल्याला विचारतायत. विनायकी वाडनेरेजीच परत विचारतायत की इंटरमिटंट फास्टिंग कुठवर योग्य आहे वेट लॉस साठी? वेट लॉस साठी. ओके. सो सी, म्हणजे माझ्या हे कुठे प्रॉबेबली थिअरीमध्ये नाही लिहिलंय, पण माझ्या एक्सपिरियन्समध्ये जे क्लायंट्स येतात, देर आर फ्यू क्लायंट्स फ्रॉम US अगदी वाचून इंटरमिटंट फास्टिंग वरती जाऊन 20 किलो कमी केलेले अशी लोक आहेत. ओके. पण थोड्या काळाने, ओके, वेन वी गो बॅक टू युअर ओल्डर रुटीन्स, म्हणजे किती काळ तुम्ही ती एखादी गोष्ट करू शकणार आहात, सस्टेनेबिलिटी किती आहे त्याच्याकडे लक्ष द्या, आणि ते तुम्हाला खरंच तशा प्रकारे करण्याला जमणार आहे का आयुष्यभर, राईट? सो वेन ही गोज बॅक टू हिज ओल्डर हॅबिट्स ऑफ वॉट एव्हर, दॅट वेट इज गोइंग टू कम बॅक. ओके. सो जे पण डाएट कराल वेट लॉस साठी, समथिंग दॅट सूट्स युअर बॉडी, पहिली गोष्ट म्हणजे. ते तुमचे काही मेडिकल इश्यूज आहेत त्याला अनुसरून, कारण काय लोक ज्यांना हायपर ऍसिडिटी आहे किंवा गट इश्यूज आहेत, किंवा इफ दे आर ऑन सर्टन मेडिकेशन्स, ऑफकोर्स इंटरमिटंट फास्टिंग इज नॉट मेंट फॉर दॅट. आणि इट्स बिकम अ फॅड इंडस्ट्री, माहितीये का? म्हणजे लोक हे असं डिस्कशन चालू असतं ट्रेडमिल्स वरती धावताना, हे आय एम डुईंग 16-8, तू कुठला करतेस, वगैरे वगैरे. म्हणजे हे नंबर्स आर लाईक, हे कुठून आलेत सगळे? सी, इंटरमिटंट फास्टिंगची एन्शियंट कुठून आलंय हे अंडरस्टँड करा. बेसिकली पहिल्या जुन्या काळामध्ये लोक सनसेट नंतर जेवायचे आणि मग सकाळी पूजा अर्चा होईपर्यंत ते काही खात नसत. सो देर वॉज अ नॅचरल फास्ट ऑफ 12, 14, 16 तास, राईट? पण हा जो 10, 12, 14, 16चा फास्ट आहे, हे तुम्ही डिसाईड करणार. मी पण नाही डिसाईड करू शकत तो, की किती वेळ तू फास्ट केलं पाहिजेस, राईट? सो इट इज अ व्हेरी इंडिव्हिज्युअलिस्टिक प्रोटोकॉल ऑफ इंटरमिटंट फास्टिंग, आणि इट हॅज इट्स ओन बेनिफिट्स, आय एम नॉट डिनाईंग दॅट. त्याला सेव्हरल अवॉर्ड्स मिळालेत. हाऊ इट ट्रिगर्स ऑटोफेजी इन द बॉडी, इम्युनिटी कशी वाढते, फॅन्टॅस्टिक, दॅट इज ऑल ट्रू ऑन पेपर, बट ऍक्च्युली प्रॅक्टिकली बरेच लोक नाही फॉलो करू शकत. सो ते फॉलो करा जे तुम्हाला जमतंय, जे तुम्हाला सूट होत आहे, समथिंग दॅट इज अलाविंग यू टू एज ग्रेसफुली, समथिंग दॅट यू आर एन्जॉईंग, आणि समथिंग तुम्हाला म्हणजे ते असं छान वाटतंय स्वतःबद्दलच ते करताना, राईट? कारण ते जर चुकीचं केलं तर प्रतिकार शक्ती तुमची कमी सुद्धा होऊ शकते. एक्झॅक्ट. आणि ते करताना माझा एकच प्रश्न आहे की म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग केलं म्हणजे इटिंग विंडो मध्ये वाटेल ते खावं, असं असतं का? अजिबात नाही, अजिबात नाही. त्यामुळे ती काळजी घेतली पाहिजे की तुम्ही जरी इंटरमिटंट फास्टिंग केलं तरी योग्य आहार तुम्हाला योग्य क्वांटिटीत मिळतोय की नाही. सो हाही खूप छान तुम्ही सांगितलं समजावून. निकिता सल्पे विचारतायत की जेवायची जी क्रोनॉलॉजी असते, हा पण एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. ह्याच्याबद्दल इतकं पॉप कल्चरमध्ये ज्ञान आहे की फळं सकाळी खायची नाहीत, काही म्हणतात फळं रात्री खायची नाही, फळं खायची जेवणाच्या आधी, फळं खायची की जेवणानंतर खायची, आणि सगळे म्हणतात की म्हणजे फळं खाऊच नका असं म्हणणारे काही लोक आहेत की त्यात फार साखर असते बुवा. सो फळांचं काय करायचं? सो अगेन, balanced diet. फळं इज अ पार्ट ऑफ बॅलन्स डाएट. यू डेफिनेटली कांट स्किप इट. सो हे जे किटोवाले लोक आहेत जे सांगतात बिलकुल फळं खाऊ नका, ऍब्सोल्युटली नॉट ट्रू ॲट ऑल. प्राणा, लाईफ फोर्स इज हायेस्ट अगेन. आणि मी तर म्हणेन 25 to 30% ऑफ युअर डाएट शुड बी लिटल बिट इन द रॉ स्टेट.
म्हणजे ज्याच्यातून तुम्हाला लाईव्ह एन्झाईम्स मिळतायत टू म्हणजे बूस्ट युअर मायक्रोफ्लोरा. कच्ची फळं, कच्ची कच्चे फळं, भाज्या. सॅलेड्स, तेलबिया आणि नट्स हे पण त्याच्यातच आलं रॉ ह्याच्यामध्ये. स्प्राउट्स थोड्याफार प्रमाणात, हे म्हणजे ऑफकोर्स स्प्राउट्स काय काय लोकांना डायजेस्ट नाही होत, दॅट इज अनदर टॉपिक. पण कच्च्या भाज्यांचं किंवा कच्च्या गोष्टींचं प्रमाण एक ऍटलिस्ट 20-25% तरी डाएटमध्ये ठेवाच. सो हो. 2 ते 3 फळं अकॉर्डिंग टू तुम्ही न्यूट्रिशन बुक्स मध्ये जर वाचलं तर 7 to 8 सर्विंग्स और 8 to 9 सर्विंग्स फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आर इम्पॉर्टंट टू फाईट अगेन्स्ट द डिझिजेस दॅट यू आर एक्सपोज टू दीज डेज. ओके, म्हणजे एक सर्विंग झालं आपलं 100 ग्रॅमचं, तर असे 8 सर्विंग आपल्याला खायचे. तर इज इट पॉसिबल? पॉसिबल आहे. जर 3 सर्विंग म्हणजे एखादं छोटं फळ 100 ग्रॅमचं, तुम्ही 3 अशीच फळं खाऊच शकता डेफिनेटली. थोडेसे सॅलेड्स, भाज्या, ह्याच्यातून एक लिंबू घेतलं, दॅट ऑल्सो कम्स अंडर टू युअर 7 to 8 सर्विंग, राईट? हो. सो तशा प्रमाणात तुमचा इंटेक असला पाहिजे भाज्या आणि फळांचा. सो फळं इम्पॉर्टंट आहेत. कधी खायची? वी लिव्ह इन अ कंट्री ऑफ आयुर्वेदा. सो म्हणजे बॅलन्स ऑफ दॅट आयुर्वेदिक सायन्स किंवा वेदिक सायन्स विथ द हेल्प ऑफ मॉडर्न सायन्स, त्याचा आपल्याला समतोल असला पाहिजे आपल्या आहारात, राईट? सो हे जे लोक म्हणतायत की देर आर लॉट ऑफ थिअरीज, ओके, म्हणजे वेट लॉस वरती असणार आहे, त्याला आम्ही एक थिअरी अशी आहे की जेवणानंतर का नाही खाऊ, कारण तुमचं ऑलरेडी लिव्हर ग्लायकोजन इज फुल आणि त्याच्यावरती जर तुम्ही फ्रुक्टोज घेताय तर दॅट गेट्स कन्व्हर्टेड इन टू बॉडी फॅट. आणि म्हणून वेट लॉस पीपल आणि ह्यांच्यासाठी, आणि ऍक्च्युअली इट्स नॉट अ गुड हॅबिट टू हॅव फ्रूट ऑन अ व्हेरी हाय टमी किंवा हेवी टमी बेसिकली. सो गॅप असला पाहिजे. एम्प्टी स्टमक वरती जर तुम्ही फळं खाल्ली तर त्याच्या अब्झॉर्प्शन मध्ये द वे इट अफेक्ट्स द पीएच ऑफ द बॉडी, त्याचे बरेच अशा थिअरीज आहेत. तर एम्प्टी स्टमक वरती खा. म्हणजे एम्प्टी स्टमक वर, म्हणजे अंशापोटी शक्यतो फळं खावीत हा, म्हणजे आणि एका वेळेला एक खा. एका वेळेला एक खा. अख्खं फ्रूट बास्केट एका वेळेला खायची अगदीच आपल्याला नाही, गरज अगदीच नाही. नाही. आणि देर आर इनफॅक्ट तुम्ही बघाल तर असे पण लोक आहेत की जे फ्रूट प्लॅटर्स, लंच इज रिप्लेस्ड बाय फ्रूट प्लॅटर्स. का तर माझ्या ऑफिसमध्ये कॉर्पोरेटच्या खाली ते असे मस्त कलरफुल सगळे फ्रुट्स देतात, किवी, ड्रॅगन फ्रूट, इट्स व्हेरी अट्रॅक्टिव्ह, राईट? आणि ही अशी लोक जेव्हा मी बघते की काय बाबा ह्यांच्या रिपोर्टमध्ये, तर मग युरिक ऍसिड इज व्हेरी हाय. प्रत्येक गोष्टीचा एक आरडीए आहे, लक्षात घ्या. जस्ट फळं फार छान आहेत म्हणजे यू कांट ओव्हरडू ऑन इट, राईट? आरडीए म्हणजे रेकमेंडेड डायटरी अलाउन्स, डायटरी अलाउन्स. अलाउन्स. आणि हा दिवसातनं तुम्ही त्या पदार्थाचं कितपत खावं याचा एक अंदाज दिलेला असतो. हा रिसर्चवर बेस असतो, राईट? ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. आता हे जे 7 to 8 सर्विंग जे सांगते दॅट इज रिसर्च बेस्ड. किंवा किती ग्रॅम्सचं एक रेकमेंडेशन आहे ते तर सगळ्या बुक्स मध्ये लिहिलेलंच आहे, राईट? सो नो क्वेश्चन अबाउट दॅट. ओके, सो I hope I have answered her question. हो, येस, ऍब्सोल्युटली. आणि नेक्स्ट क्वेश्चन, 2 जेवणात किती अंतर पाहिजे? रघुनाथ मांडवकरजी विचारतायत, 2 जेवणात किती अंतर पाहिजे? दिवसात किती वेळा खावे? हा कॉन्ट्रोवर्शियल आहे टॉपिक, कारण काही लोक 2च वेळा जेवा. आता तर ओमॅड म्हणून 1 meal a day डाएट ते चाललेलं आहे. आणि काही लोक म्हणतात दिवसात 8 वेळा खा. सो काय करायचं? सो बेसिकली जसं आता म्हटलं, राईट, की तुम्हाला जे सूट होत आहे ना, दॅट इज द बेस्ट पॅटर्न ऑन यू. आता मी फोर्सिबली तुम्हाला सांगेन की नाही, दिवसातून 2च मील्स घ्या, सो दॅट आय एम समहाऊ त्यांना फक्त 1000 किंवा 1200 कॅलरीजचं मला डाएट द्यायचंय आणि आय वॉन्ट टू स्क्वीज इन दोज कॅलरीज. आय वुड से की नाही, 2च मील्स खा. बट देन ही माइट डेव्हलप ऍसिडिटी, ही माइट डेव्हलप सम डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स, राईट? सो तुमचं प्रकृतीनुसार की तुमच्या हेल्थ गोल्सनुसार तुम्ही डिसाईड करा. युजली फॉर वेट लॉस, फॉर डायबिटीज, फॉर हाय कोलेस्ट्रॉल, फॅटी लिव्हर, युरिक ऍसिड, ह्यांच्यामध्ये मी स्मॉल अँड फ्रिक्वेंट मील्सची पॅटर्न जास्त चांगली काम करते. हे अनुभवातून शिकलीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल, म्हणजे स्मॉल अँड फ्रिक्वेंट मध्ये काय येतं, आपलं ब्रेकफास्ट, मील, लंच आणि डिनर, आणि त्या अदल्या मधल्या काळात एखादं फळ किंवा थोडेसे नट्स किंवा मखाणे असं जर तुम्ही स्नॅकिंग केलं तर काय होतं, यू आर नॉट सुपर हंग्री फॉर द नेक्स्ट मील. लक्षात घ्या, जेव्हा खूप मोठ्या गॅप्स आहेत ना, तेव्हा यू विल बी ओव्हरलोडिंग द टमी फॉर द नेक्स्ट मील. सो थोडासा स्नॅक घेतला तर ती भूक थोडीशी शमली जाते आणि यू रिस्ट्रिक्ट युअर पोर्शन साइजेस फॉर युअर मेन मील्स. सो हा खूप एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे फॉर पीपल हू वॉन्ट टू लूज वेट और बूस्ट देअर मेटाबॉलिझम नॅचरली.
म्हणजे प्रत्येकाला आपापल्या क्षमतेनुसार हे ठरवायचं आहे आणि उगाच त्या बाजू शेजाऱ्यांनी दिवसातून एकदाच जेवून हा. वजन कमी केलं म्हणून तुम्ही करायला जायचं नाही. नाही, ऍब्सोल्युटली नाही. हे छानच आहे. आता पुढचा अजून एक कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न श्यामल टाक्कर विचारतायत. हु हॅज मोर अँड बेटर इम्युनिटी, व्हेज, नॉन व्हेज की व्हीगन? कारण आजकाल खूप आपल्याला कॉन्टेंट दिसतोय की व्हीगन किंवा सात्विक अन्न खाल्लं की तुम्ही जास्त हेल्दी होता आणि 100 पर्यंत जगाल. तर हे एक मोठं मिथ आहे माहितीये का, की फक्त डाएट अलोन डिसाइड्स युअर इम्युनिटी. आत्ताच आपण या 4 स्तंभांबद्दल बोलतोय. दॅट डिसाइड्स युअर इम्युनिटी. व्हॉट पर्सनॅलिटी ट्रेट्स, चाइल्डहुड तुमचं कसं गेलंय, इमोशनल वेलनेस कसं आहे, डायजेस्ट, म्हणजे यू आर नॉट व्हॉट यू ईट, यू आर व्हॉट यू डायजेस्ट. सो जे खाताय ते बॉडी असिम्युलेट कसं करताय, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या डिफाईन करतं इम्युनिटी. नॉट जस्ट बिंग नॉन व्हेजिटेरियन, व्हीगन ऑर व्हेजिटेरियन, राईट? पण ऑफकोर्स देर हॅज टू बी अ बॅलन्स. म्हणजे हा एक मोठा टॉपिक आहे ज्याच्याबद्दल अगेन आय कॅन टॉक फॉर आवर्स अँड आवर्स, की व्हेज आणि नॉन व्हेज, राईट? सो एक तर गोष्ट डोक्यातून काढून टाका, प्रोटीन्स म्हणजे फक्त नॉन व्हेज. इट डझंट वर्क दॅट वे ऍट ऑल. आणि प्लांट बेस्ड न्यूट्रिशनला खूप महत्व दिलं गेलंय. इनफॅक्ट पोस्ट कोविड लोकांचे डोळे उघडलेत की वाय वी शुड बी इटिंग मोर ऑफ प्लांट बेस्ड आणि लेस ऑफ अॅनिमल बेस्ड. आणि एक तर आता सस्टेनेबिलिटीच्या गोष्टी चालल्यात, क्लायमेट हेल्थ वरून चाललंय, कार्बन फुटप्रिंट. सो इट इज हेल्थ फ्रेंडली तुमच्यासाठी पण आणि प्लॅनेट फ्रेंडली पण, जेवढं आपण कमीत कमी अॅनिमल बेस्ड प्रॉडक्ट्स घेऊ, राईट? सो ह्याच्याबद्दल म्हणजे आय डोंट वॉन्ट टू टॉक मच, कारण जे नॉन व्हेजिटेरियन्स आहेत त्यांना मी नॉनव्हेज डाएट देते, जे व्हीगन्स आहेत त्यांना मी व्हीगन डाएट देते. सो आय रिअली डोंट इंटरफिअर विथ देअर ओन रिलिजियस और स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस व्हॉट दे आर इन टू. पण एक अगेन द बॅलन्स इज इम्पॉर्टंट. सी, ओव्हर डुईंग ऑफ एनी प्रोटीन, अॅनिमल खूप जास्त खाल्लं जाते किंवा प्लांट खूप जास्त खाल्लं जाते, त्याचे सगळ्याचे डिसएडव्हान्टेजेस आणि ऍडव्हान्टेजेस आहेत. सो बॅलन्स आणा तुमच्या दोन्ही ह्याच्यामध्ये. आणि खरं तर प्रत्येक शास्त्रात पाहिलं तर आपल्याकडे श्रावण महिन्यात व्हेज खातात किंवा इस्लाम मध्ये रमजान मध्ये पूर्णपणे फास्टिंग असतं, ख्रिश्चन्स लेंट फॉलो करतात. त्यामुळे आपल्याकडे शास्त्रातच आपल्याला सांगितलंय की अतिरेक कशाचाही होऊ नये म्हणून काही काळ आराम, म्हणजे पोटालाही आरामाची गरज असते. त्यामुळे श्यामलजी, आय होप दॅट आन्सर्स युअर क्वेश्चन, की इट डझंट मॅटर की तुम्ही काय खाताय. महत्वाचं हे की तुम्ही कसं खाताय, कधी खाताय आणि किती आराम करताय, किती व्यायाम करताय. हाऊ बॅलन्स्ड इज द लाईफस्टाईल, राईट? हा, कारण व्हेज असून तुम्ही व्हेज पिझ्झा खाल्ला असाल तर अजून एक प्रश्न इंटरेस्टिंग असा आलाय की कोणत्या फूड इन्फ्लुएन्सर्सला तुम्ही रेकमेंड कराल? बट आय थिंक वी शुड स्टे अवे फ्रॉम दिस, की कारण इन्फ्लुएन्सर असं काही कॉन्सेप्ट नसते व्हेन इट कम्स टू युअर हेल्थ, कारण द बिगेस्ट इन्फ्लुएन्सर शुड बी युअर बॉडी. करेक्ट. वन साइज फिट्स ऑल हा फंडाच नाहीये बेसिकली व्हेन इट कम्स टू ह्युमन बॉडी. सो जे तुम्हाला सूट होत आहे, तुमचे ब्लड पॅरामीटर्स ज्यांनी चेंज होत आहेत, एनर्जी लेवल्स आर ग्रेट, युअर स्लीप इज अमेझिंग, यू आर लुझिंग वेट, यू आर फिट, दॅट काइंड ऑफ रेजिम इज द बेस्ट फॉर यू. या आता विनायकी वडनेरेजींनी अजून एक प्रश्न विचारलाय, साखरेचा चहा की गुळाचा की चहाच नको? So चहा इज अँटीऑक्सिडंट, सो डेफिनेटली इंडियामध्ये म्हणजे मी असं सांगितलं की चहा पूर्णपणे बंद करा, तर असं होतच नाही. आणि थोड्याफार प्रमाणात चहा इज ओके. ओनली दी स्टिम्युलंट्स आर अवॉइडेड इन सर्टन हेल्थ कंडिशन्स. म्हणजे आयर्नची प्रचंड डेफिशियन्सी आहे, प्रचंड हायपर ऍसिडिटी ज्यांना आहे, त्या लोकांना आपण चहा अवॉइड करायला सांगतो कम्प्लिटली. बट अदरवाईज 2 cups ऑफ टी, कॅफिन ज्याच्यातून मिळतंय, किंवा कॉफी थोडी घेतली थोड्याफार प्रमाणात तर हरकत नाही. ओके, सो अगेन बॅलन्स्ड वे मध्ये करणं जरुरी आहे. आणि साखरेबद्दल बोलाल तर माझी मतं कदाचित डिफर होतील फ्रॉम अनदर whoever डायटिशियन हू प्रमोट्स शुगर. आणि काही म्हणजे हरकत नाही ती शुगर खायला, असं पण काही डायटिशियन्स म्हणतात. पण मला विचाराल तर आय फॉलो लॉट ऑफ योगिक गुरुज आणि त्यांचे काही व्ह्यूज आहेत वेदिक सायन्स बद्दल वगैरे. सो त्यांच्या अकॉर्डिंगली सुद्धा साखर इज अ प्रोसेस्ड
पॉइझन विच वी शुड बी अवॉइडिंग किंवा इटिंग मिनिमली इन द डाएट. जास्त करून जर जॅगरी बेस्ड घेतलं तर इट विल बी बेनिफिशियल, कारण काहीतरी मिनरल्स आर गेटिंग ऍडेड, द प्रोसेसिंग दॅट गोज अंडर, म्हणजे बेस्ट क्वालिटी जॅगरी आय एम टॉकिंग अबाउट. त्याच्यात पण प्रकार आहेत, नुसतं ऑर्गॅनिक जॅगरी असून उपयोग नाहीये. इंडियामध्ये असे अनहायजेनिक प्रॅक्टिसेस फार चालतात. सो बेस्ट ब्रँड विच इज गिव्हिंग यू द बेस्ट क्वालिटी जॅगरी, दॅट इज इम्पॉर्टंट. मला ऍक्च्युली ह्याच्यात एक प्रश्न विचारायचा आहे, कारण आजकाल हे शुगर इज पॉइझन म्हणून शुगर फ्री च्या नावाखाली अनेक वेळेला खजूरचं सिरप किंवा जॅगरी आणि म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझी जेव्हा बाळंतपणी होती तेव्हा मला डॉक्टर्सनी सांगितलं की मुलांना ब्रेस्ट फीडिंग करत असाल तर 1 वर्षाच्या आत अजिबात साखर किंवा मीठ द्यायचं नाही, कारण त्यांच्या शरीराची जी गरज आहे ती दुधातनं पूर्ण होते. सो असं करताना काही वेळेला कोणीतरी म्हणायचं अगं आज मी शुगर फ्री खीर केली आणि त्याच्यात गूळ किंवा खजूर या गोष्टी असायच्या. तर मला एक सांगा की म्हणजे खजुरामध्ये आयर्न मिळतं किंवा गुळामध्ये आयर्न मिळतं, हे कितपत योग्य आहे? आणि म्हणजे आपण 1 चमचा गुळ खातो त्यात खरंच काही न्यूट्रिशन असतं की ते साखरेसारखंच मानलं पाहिजे? सो कम्पेअर दॅट विथ शुगर बेसिकली. सो 1 चमचा शुगर वर्सेस 1 चमचा जॅगरी, जे काही मिनिमल मिनरल्स वॉट एव्हर यू आर गेटिंग थ्रू दॅट, forget about how many milligrams of iron you are getting. Whatever minimal quantity you are getting, you are still getting that through jaggery as compared to sugar, right? So is the dates. Dates म्हणजे फक्त iron नाहीये, but date is fiber, dates is prebiotic, dates is simple sugar, पटकन energy levels मिळाला. Date is copper. So autoimmune diseases साठी usually we suggest dates, figs, because of high amount of copper in it, right? So there are certain minerals which are found in these. So definitely जर comparison केलं शुगरची खीर खाऊ का जॅगरी बेस्ड किंवा डेट बेस्ड, आय वुड डेफिनेटली सजेस्ट दॅट. पण त्याच डेट्सचं काहीतरी सिरप बनतंय, हायली प्रोसेस्ड, काहीतरी ऍडिटिव्ह आणि प्रेझर्वेटिव्ह जात आहेत, देन इट मेक्स नो सेन्स. तो नॅचरल फॉर्म मध्ये जर तुम्ही डेट्स टाकत असाल तर फॅन्टॅस्टिक. आणि कधी कधी असं होतं म्हणजे अरे शुगर फ्री मिठाई आहे म्हणून आपण 1 तुकडा एरवी खाल्ला असता त्याऐवजी 4 खातो. तेही करायचं नाही, कारण त्याच्यात साखर शेवटी आहेच. म्हणजे मध किंवा गुळात ग्लुकोज शेवटी आहेच. अगदी अगदी अगदी. सो त्याचा पण पोर्शन साइजेस फार इम्पॉर्टंट आहेतच फॉलो करणं. आणि दुसरं म्हणजे स्टिविया, हे फार एक नवीन शुगर फ्री. मी ऍक्च्युली तेच नेक्स्ट विचारणार होते की चहा साखरेशिवाय जमत नाही म्हणून स्टिविया, किंवा अनेक लोक म्हणतात मी फास्टिंग इंटरमिटंट फास्टिंग मध्ये डाएट कोक पितो कारण त्याच्यामध्ये शुगर नाहीये. तर हे आर्टिफिशियल स्वीटनर्स जे आहेत, आणि मग एका बाजूला बरेच रिसर्च आता रिसेंटली आलाय की त्यात जे शुगर सबस्टिट्यूट आहे ते कार्सिनोजेनिक कदाचित असू शकतं. मग ते पॅनिक. म्हणजे हे जे आर्टिफिशियल स्वीटनर्स बद्दल थोडंसं आम्हाला सांगा. म्हणूनच सिम्पल मंत्रा बेसिकली काय आहे की जे आपण एन्शियंट टाइम पासून जे खात आलोय किंवा बेसिकली एकदम जे नॅचरल स्टेट मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच खाणं सर्वात उत्तम. म्हणजे काकवी. जर स्वीटनर्स बद्दल गोष्ट केली तर साखर सोडून आपण कशातून काय पदार्थ बनवू शकतो, तर एक गुड रॉ हनी बेसिकली. सेकंड इज तुमचं काकवी, जॅगरी विच इज अनप्रोसेस्ड, ओके. डेट्स ला ग्राइंड करून किंवा ड्रायफ्रुट्स ना ग्राइंड करून एखादा लाडू किंवा असं काही बनवून ते सगळ्यात जास्त चांगलं. आता कमिंग टू अदर आर्टिफिशियल स्वीटनर्स म्हणजे शुगर अल्कोहोल, झॅलिटॉल, मॅनिटॉल, हे सगळे जे प्रकार आहेत, सुक्रलोज, ऍस्पार्टेम, हे तुम्हाला तुमच्या व्हे प्रोटीन सप्लिमेंट्स मध्ये पण दिसेल, हे तुम्हाला तुमच्या डाएट कोक मध्ये पण दिसेल. आणि हे सो डोंट जस्ट फोकस ऑन कॅलरीज. म्हणजे तो कॅलरीजचं विसरून जा तुम्ही. कॅलरी न्यूट्रिएंट वरती, त्या रेशो वरती जोर द्या बेसिकली. ओके. सो बॉडी डझंट नीड कॅलरीज, बॉडी इज क्रेविंग फॉर न्यूट्रिएंट्स. सो तुम्ही जस्ट असा विचार केला तरी इसमें तो 0 शुगर है ना, बट व्हॉट केमिकल्स आर यू कन्झ्युमिंग त्या मार्गाने, दॅट इज व्हेरी व्हेरी डॅमेजिंग. स्टिवियाची पण जेव्हा गोष्ट होते, लोक म्हणतात की टी कॉफी मध्ये मी स्टिविया टाकू शकतो का, तर स्टिवियाचे लीव्स मिळतात, म्हणजे ड्राईड फ्रेश लीव्स. ते तुम्ही 1-2 चहा उकळताना टाकताय, विच इज नॅचरल, दॅट इज स्टील ओके. पण वेन दॅट स्टिविया इज गेटिंग कन्वर्टेड टू टॅबलेट्स आणि पावडर्स आणि ऑल that is again a processed sugar which might have toxin load on the body. So मी थायरॉइड पेशंट्सना, माझ्या डायबिटीज पेशंट्सना
हायली रेकमेंड करते, ऍब्सोल्युटली नो आर्टिफिशियल स्वीटनेस. त्याच्यापेक्षा तुम्हाला खायचंय ते 2 दिवस शुगरचं काही खायचंय किंवा जॅगरीचं काही खायचंय ते खा, पण नो आर्टिफिशियल स्वीटनेस ऍट ऑल. बरोबर. म्हणजे एखादी गोष्ट केमिकल सारखी किंवा काहीतरी अननॅचरल असेल तर त्याला काहीच अर्थ नाहीये. आणि तुम्ही आता म्हणालात तसं की बॉडी कॅलरीज क्रेव्ह करत नाही, बॉडी न्यूट्रिएंट्स क्रेव्ह करते. सो हे जर आपल्याला सगळं आपल्या लाईफस्टाईलमध्ये म्हणजे आपल्याला जर रोजच्या आयुष्यात हे सगळे जर स्त्रोत फॉलो करायचे असतील तर आपल्याला स्वतःला समोर किंवा आपल्या प्लेटवर काय असावं ह्याची निवड करायची असते. तर ही निवड करताना तुम्ही म्हणालात तसं कॅलरीजवर फोकस नका करू. म्हणजे तुम्हाला चिप्समध्ये 100 कॅलरीज मिळतायत किंवा एक ऍपल मिळतंय तर ऑब्व्हियसली ऍपल हे सगळ्यांना माहित असतं, पण ते चिप्स जास्ती एक्साइटिंग वाटतात. तर हे जे चॉईसेस करायचे असतात ते चॉईसेस करताना काय टिप्स लक्षात ठेवाव्या? पहिलं म्हणजे फूड चॉईसेस एक तर म्हणजे मी कसा फॉर्म करू हे आन्सर मला समजत नाहीये बेसिकली. सो फूड क्रेविंग्स होणं एखाद्या गोष्टीबद्दल, जसं तुमच्या समोर चिप्स आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की कोलेस्ट्रॉल माझं खूप हाय आहे किंवा माझं LDL खूप हाय आहे, विच इज अ बॅड फॅट, किंवा मला डॉक्टरनी सांगितलं मला फॅटी लिव्हर ऑलरेडी आहे, राईट. सो ते कुठेतरी बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला कॉन्शियसली असलं पाहिजे, सबकॉन्शियस माइंडमध्ये, की बाबा दीज फॅट्स आर नॉट गुड फॉर मी, राईट. सो लेट मी मेक हेल्दियर चॉईस. कधीतरी अगदी फार क्रेविंग होतंय आणि तुम्ही 2-3 चिप्स खाणं आणि फुल बॅग ऑफ चिप्स खाणं ह्याच्यात डिफरन्स आहे. ओके. सो 95% मी रूल इकडे सांगेन की 95% बेसिकली यू आर फॉलोइंग एव्हरीथिंग टू द टी, आणि 5% थोडंसं काही खाल्लं गेलं तर बॉडी इज स्टील वर्किंग ॲट इट्स ऑप्टिमल लेवल टू डिटॉक्सिफाय. पण ह्याच 95चं तुम्ही अगदी 50 आणि 40 केलं तर मग इट्स गोइंग टू हॅव सम डेट्रिमेंटल इफेक्ट्स बेसिकली, राईट. सो तो आणि दुसरं म्हणजे हे क्रेविंग्स हे करायला ना, की देर आर सर्टन टेक्निक्स दॅट यू नीड टू गेट इन टू. योगा, मेडिटेशन्स, प्राणायाम, इट डेफिनेटली हेल्प्स टू हॅव ग्रेट कंट्रोल ऑन युअर सेन्सेस. म्हणजे जेव्हा तुम्हाला सेल्युलर लेवलवरती ह्या टेक्निक्स हे काम करतात आणि दॅट हेल्प्स यू टू कर्ब दीज क्रेविंग्स. व्हेरी नाईस. म्हणजे खूप छान तुम्ही हे सांगितलंय. आपल्याला ऍक्च्युली खूप प्रश्न येत आहेत आणि आपली वेळ संपत चालली आहे, तर आपण नक्कीच पुन्हा एकदा हे सेशन करू. पण मी एक शेवटचा प्रश्न विचारते जयश्री भावलकर यांचा. रात्रीचं जेवण बंद केल्याने वजन कमी करायला मदत मिळते का? हा शेवटचा आपण प्रश्न, म्हणजे रात्रीचं जेवण हे शेवटचं मील असतं, तसा हा शेवटचा प्रश्न घेऊन आपण माइंड अप करू. अगेन जर देर आर म्हणजे जर तुमचा वेट लॉस ऑलरेडी रात्रीची भाकरी किंवा खिचडी खाऊन होत असेल तर कार्ब्स जरूर घ्या किंवा जेवण जरूर करा थोड्या प्रमाणात. म्हणजे ऑफकोर्स आपण म्हणतो ब्रेकफास्ट जास्त प्रमाणात असला पाहिजे, मग लंच थोडं कमी, आणि डिनर शुड बी द लाइटेस्ट मील ऑफ द डे, राईट. सो लाईट डिनर इज समथिंग दॅट यू कॅन डेफिनेटली हॅव. पण जर तुम्हाला वाटतंय की इट्स रिअली मेकिंग यू हेवी किंवा माझा वेट लॉस एकदम स्टॅग्नंट झालाय, तर कधी कधी प्रोटीन्स नुसते एनहान्स करून किंवा फायबर एनहान्स करून डिनरला हा प्रयोग करून तुम्ही बघू शकता की इफ इट इज ऍक्च्युअली हेल्पिंग यू. ओके. कारण फॅट लॉस करणं ही बॉडीची नीड आहे विच इज ऍक्च्युअली डिफायनिंग युअर इम्युनिटी. सो तुम्हाला असं वाटतं की जर वेट स्टॅग्नंट झालाय किंवा एक प्लॅटो हिट झालाय तर दीज आर द टेक्निक्स वी ऍक्च्युअली यूज ऑल्सो टू गो ग्रेन फ्री इन द नाईट आणि ऑल दॅट. सो इफ इट सूट्स यू डेफिनेटली, म्हणजे त्याच्यात काही फार हे नाही, करू शकता तुम्ही. परफेक्ट. तर माझे प्रश्न राहून गेले. माझ्याकडे बरेच प्रश्न होते पण इतके आपल्याकडे श्रोत्यांचे प्रश्न आले की आपल्या गप्पा राहून गेल्या. त्यामुळे पुढच्या वेळेला नक्कीच आपण भेटू. पण आज तुम्ही वेळात वेळ काढलात आणि इतकं छान आणि इतक्या साध्या सोप्या भाषेमध्ये आमच्या वाचकांचे आणि श्रोत्यांचे प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अशाच परत तुम्ही आमच्या कालनिर्णय लाईव्ह मध्ये या अशी मी तुम्हाला प्रेक्षकांच्या वतीने विनंती करते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.